नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे पेशंटचा तडका आणि डॉक्टरचा झटका. ऐकूयात. डॉक्टर रघुराम आपल्या दवाखान्यात बसून पेशंटची वाट बघत होते. गेले काही दिवस किंवा कदाचित महिनेही झाले असतील त्यांच्याकडे एकही पेशंट फिरकलेला नव्हता. सकाळच्या वेळेप्रमाणे संध्याकाळी सुद्धा कुणीही येत नव्हतं. गावातल्या सगळ्यांना ठणठणीत आरोग्याची देणगी तर प्राप्त झालेली नाहीये ना, ह्या विचारानं डॉक्टर रघुराम बेचैन झाले. तसं काही खरंच झालं तर दवाखाना बंद करून घरी तर बसावं लागणार नाही ना. ऑफिसकडून रजा मिळवण्यासाठी आजारी असल्याचा खोटा दाखला मागणारही कुणी येत नव्हता. एकूणच आपली परिस्थिती येत्या काही दिवसात गंभीर होण्याच्या वाटेवर असल्याचा विचार डॉक्टर रघुरामांच्या डोक्यात यायला आणि त्यांच्या केबिनच्या झुलत्या दारावर कुणीतरी टकटक आवाज करायला एकच गाठ पडली. डॉक्टर रघुरामांनी चमकून दाराच्या दिशेनं बघितलं. प्रश्नच नव्हता. साक्षात पेशंटच त्यांना आपलं दर्शन द्यायला आला होता. या 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 आत या आत या आत या. डॉक्टर रघुराम एखाद्या शाही पाहुण्याला आत येण्याचं आमंत्रण देण्याच्या आजीजीनं म्हणाले. आजूबाजूला पाहिल्यासारखं करत पेशंटनं विचारलं, डॉक्टर साहेब आहेत ना? त्या डॉक्टरच्या खुर्चीवर आपला एवढा मोठा देह कसा बसा सामावलेला दिसत असूनही डॉक्टर आहेत ना, हा प्रश्न उपस्थित करू बघणाऱ्या पेशंटचा त्यांना राग आला. दिसत नाही का, डोळे फुटलेत का, असं काही त्याला विचारून हाकलूनच द्यायचं का काय? या उफाळून आलेल्या मनातल्या विचाराला बादलीतल्या पाण्यात टाकलेला चेंडू वर येऊ नये म्हणून दाबून धरावा, त्याप्रमाणे डॉक्टर रघुराम यांनी नुसता दाबला नाही, हद्द पार करून टाकला. एवढ्यात त्यांच्या ध्यानात आलं, आपण आपल्या अंगावरचा नेहमीचा पांढरा शुभ्र किंवा पिवळा पडत चाललेला डागला अंगावर चढवलेलाच नाहीये. पेशंटच नसल्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहवणारा डगला घालून बसायचा त्यांना अलीकडे कंटाळाच आलेला होता. आपल्या अंगात डगला नसल्यामुळे आपल्या या प्रस्तुत प्रिय पेशंटचा मानसिक गोंधळ उडालेला असावा, या निष्कर्षाप्रती पोहोचल्यावर चेहऱ्यावर माफक हास्य पसरवत ते म्हणाले, बसा ना बसा, मीच डॉक्टर. तुम्ही डॉक्टर? पण तुमचा डगला कुठे आहे? पेशंटला हा प्रश्न पडायचं खरं तर काही कारण नव्हतं, पण त्याचं समाधान करण्याकरता डॉक्टर रघुराम म्हणाले, डगला कालच लॉन्ड्रीत टाकलाय धुवायला. आता लॉन्ड्रीतच टाकलाय म्हटल्यावर धुवायला असं वेगळं सांगायची गरज नसल्याचं त्यांना जाणवलं, पण तोंडातनं शब्द सुटलेला होता. 2 डगले नाहीत का तुमच्यापाशी? गरजेबाहेरचा दुसरा प्रश्न पेशंटनं उपस्थित केल्याचं ऐकलं न ऐकल्यासारखं करत डॉक्टर रघुरामांनी प्रश्न विचारला. बसा ना तुम्ही, बोला बोला, काय होतंय तुम्हाला? कोण तुम्ही? काय नाव काय तुमचं? मला वाटतं तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आलाय नाही का? डॉक्टर रघुरामांना पुढे बोलू न देता पेशंट म्हणाला, तुमचा अंदाज बरोबर आहे. अहो, मी शेजारच्या गावात राहतो. गंगाराम नाव माझं, गंगाराम पर्वतकर. आमच्या गावातल्या डॉक्टरांना माझ्या समस्येवर उपाय सापडलेला नाही म्हणून आता तुमच्याकडे आलोय. आता मला काय होतंय ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तसं काही होत नाही आहे. एवढं बोलून गंगाराम पर्वतकर थांबले. आपल्याला जे होतंय ते नेमक्या शब्दात कसं सांगावं याचा विचार करायला लागले. डॉक्टर रघुराम पुढचे 1-2 क्षण त्यांच्याकडे बघत राहिले. काही पेशंटना नेमकं काय होतंय याचाच पत्ता नसतो, त्यातला हा गंगाराम दिसतोय. आपणच त्याला विचारायला हवं असा विचार पक्का करून ते म्हणाले, डोकं गरगरतं का? डोकं कोणाचं? माझं? नाही, डोकं गरगरत बिरगरत नाही माझं. तुम्हाला असं का वाटावं? गंगारामने मुद्दा उपस्थित केला.
तर मग कपाळ दुखतं का? डोक्याच्या खालच्या कपाळाची काही बिमारी असावी का काय, ह्या उद्देशानं डॉक्टर रघुरामांनी विचारलं. नाही बुवा, तुम्हाला कोणी सांगितलं कपाळ दुखतंय म्हणून? डोळे जळजळतात का? कानातनं किर्र असा आवाज येतो का? डॉक्टर रघुराम पेशंटच्या डोळे आणि मानेच्या विकाराकडे वळले. नाही हो, नाही. डोळे कान ठीक आहेत माझे. मग जबडा आखडल्यागत वाटतो का? या प्रश्नाच्या वेळी डॉक्टर रघुरामाने आपला जबडा मोकळा असल्याचं प्रात्यक्षिक घडवलं. गंगारामने आपला जबडा जरासा मोकळा केला. जबडा नॉर्मल आहे म्हणतो. गुड गुड. दातात ठणका मारतो का? डॉक्टर रघुरामांनी आपले दात दाखवत विचारलं. नाही नाही नाही, अजिबात नाही. गंगारामनी ई करून आपलेही स्वच्छ आणि निरोगी दात दाखवले. घशात खवखवतं का? बहुतेक नसणारच. तर मग छातीत धडधडत असेल किंवा हातपाय गळून पडल्यासारखं वाटत असेल. काय नेमकं काय होतंय तुम्हाला? आलं, लक्षात आलंय माझ्या. एखाद्या खाजगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी वर्गणी मागायला आलाय का काय? डॉक्टर रघुरामाने गंगारामच्या आपल्याकडच्या आगमनाचं आणखीन एक कारण बोलून दाखवलं. पावती पुस्तक असलं तरी वर्गणी मिळणार नाही, असं ठामपणे ऐकवण्याऐवजी आपणच म्हणाले. तुम्ही तसे सामाजिक राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते वगैरे असल्याचं दिसत नाहीये, त्यामुळे वर्गणी गोळा करण्याचं काम तुमच्याकडे नसणार, नाही का? आणि मग सगळा तिढा सुटल्याप्रमाणे म्हणाले, तुम्हाला आजारी असल्याचा खोटा दाखला हवा असणार, बरोबर आहे का नाही? सांगा, किती दिवसांच्या रजेवर जायचंय तुम्हाला? म्हणजे आजाराचं नेमकं स्वरूप दाखवल्यावर लिहिता येईल का जनरल डेबिलिटी असं लिहून टाकू? एवढं सगळं ऐकल्यावर किंचित गोंधळलेला चेहरा करत गंगारामने विचारलं, ते काय असतं जनरल डेबी? काय काय म्हणला काय तुम्ही? गंगारामना डेबिलिटी शब्दाचा अर्थ ठाऊक नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अचानक डेबिलिटी सदृश आणखीन एक शब्द आठवला, एजिलिटी. आणि पुढच्या क्षणी एजिलिटी संबंधीचा एक जोक आठवला. म्हणजे होतं काय, तर फ्रॉक घालणाऱ्या एका किरिस्ताव तरुणीला एका घरात 2-2.5 वर्षाच्या छोटूला सांभाळायचं काम मिळालं. सबंध दिवसभर त्याचं सगळं करून संध्याकाळी त्याला जवळच्या सार्वजनिक बागेत बाबा गाडीतून फिरवून आणायला लागे. तिथे तिची एक दिवस एका तरुणाची ओळख झाली आणि अवघ्याच काही दिवसात मैत्री सुद्धा जमली. एक दिवस नेहमीप्रमाणे बाबा गाडी एका जागी उभी करून ती दोघं शेजारच्या बाकड्यावर बसून गप्पा मारायला लागली. तेव्हा अचानक बाबा गाडी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या एकाचा धक्का बसला आणि गाडी उलथून खाली पडते का काय अशी बिकट परिस्थिती उद्भवू पाहत असताना त्या तरुणीनं पट्टदिशी उंच उडी मारून क्षणार्धात बाबा गाडीला आणि आतल्या छोटूला सावरलं. या प्रयत्नात तिचा फ्रॉक बराचसा वर उडाला. तेव्हा तिने मित्राला प्रश्न केला, हॅव यू सीन माय एजिलिटी? आता एजिलिटी म्हणजे चापल्य किंवा चपळता हा शब्द ठाऊक नसल्यामुळे आणि फ्रॉक उडाल्यामुळे तिच्या तरुण मित्रानं एजिलिटीचा भलताच अर्थ डोक्यात आणला आणि कान पकडत जी बाहेर काढत शपथेवर सांगितलं, नो 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 नो, आय हॅवंट सीन युअर एजिलिटी. आता शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक नसल्यामुळे कुठला गोंधळ होऊ शकतो यावर झगझगीत प्रकाश टाकणारा हा जोक आठवून डॉक्टर रघुराम मनापासनं हसायला गेले, पण समोर गंगाराम बसलेले बघून त्यांनी आटोक्याच्या प्रयत्नानं हसू चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी घेतली आणि गंभीर आवाजात म्हणाले, डेबिलिटी म्हणजे अशक्तपणा. नाही नाही नाही, मला अशक्तपणा पण आलेला नाहीये. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मला खोटा दाखलाही नकोय. माझा एक प्रॉब्लेम आहे ना, शरीरशास्त्राप्रमाणे तो प्रॉब्लेम आहे. गंगाराम डॉक्टर रघुरामांच्या डोळ्यात बघत म्हणाले, मग तो सांगणार कधी? मी काय केवळ अंदाजच बांधत बसायचं काय? सांगा सांगा, तुम्हाला काय होतंय ते सांगा. किंचित खडसावल्यागत डॉक्टर रघुरामांनी विचारलं.
काय नाही हो, काय नाही तसं. म्हणजे मला बघा जेवावंसं खावंसं वाटत नाही, म्हणजे भूक लागत नाही बघा. गंगारामनं थोडा वेळ घेऊन का होईना, पण आपण नेमक्या कुठल्या आजाराची शिकार झालेलो आहोत त्याविषयी डॉक्टर रघुरामांना ऐकवलं. डॉक्टर रघुराम मोठ्यांदा म्हणाले, भूक लागत नाही, खावंसं वाटत नाही. अरे मग छान आहे की, छान आहे. खाण्यापिण्याचा खूप खर्च असतो, तो वाचला नाही का? असं म्हणताय का? पण कुणीतरी मला सांगितलंय की भूक न लागणं हे फार वाईट असतं म्हणून. कुठल्याही लहान मोठ्या आजाराचं मूळ भूक न लागण्यात दडलेलं असतं म्हणे. खरं आहे का हे? गंगारामांच्या चेहऱ्यावर काळजी पसरलेली स्पष्ट दिसत होती. डॉक्टर रघुरामांनी देखील तेवढ्यापुरती आपल्याही चेहऱ्यावर काळजी दिसू दिली आणि ते गंभीर स्वरात म्हणाले, तुम्हाला ज्या कोणी सांगितलं ते बरोबर आहे सांगितलेलं. काळजी करण्यासारखा प्रश्न आहे हा. भूक न लागणं. भूक न लागल्यामुळे खाण्यापिण्याचा खर्च वाचतो असं मी गमतीत म्हणालो. आता सांगा. आता काय सांगायचं? गंगाराम काहीसे साशंक नजरेनं डॉक्टर रघुरामांच्याकडे बघायला लागले. हेच ना, तुम्हाला भूक कशी लागत नाही ते सांगा. ते सांगितलं की आता परत परत काय तेच तेच सांगायचंय. मग थोडं सविस्तर सांगा. ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा अल्पोपहार नकोसा वाटतोय का तुम्हाला? बाय द वे, तुमच्याकडे ब्रेकफास्टला काय असतं काय? ओठावरनं जीभ फिरवत डॉक्टर रघुरामांनी विचारलं. नाही, विशेष असं काय नाही, म्हणजे नेहमीच आपलं कांदे पोहे, उपीट, डोसा, इडली, वडापाव किंवा पावभाजी. गंगाराम पुढचं सांगू बघत असल्याचं लक्षात घेऊन आपल्या हातानं त्यांना थांबवून डॉक्टर रघुरामांनी आश्चर्यानं विचारलं, अच्छा, म्हणजे सकाळी सकाळी वडापाव आणि पावभाजी तयार होते तुमच्याकडे का बाहेरनं मागवली जाते? कधी कधी घरात केली जाते, कधी बाहेरनं मागवली जाते. कसं आहे, घरातल्या महिला वर्गाच्या मूडवर अवलंबून असतं ना सगळं. पण यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खावंसं वाटत नाही, भूक नसते ना. आणि दुपारच्या जेवणाचं काय? म्हणजे आता दुपारच्या जेवणात काय काय असतं ते सांगावं लागेल का मला? नाही, ते मी तुमच्यावर सोपवतो. पदार्थांची नावं ऐकायला मला आवडतं. पण ठीक आहे. तुम्हाला दुपारचं जेवण सुद्धा जेवावंसं वाटत नाही, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा तेच आहे, भूक लागत नाही. म्हणजे संध्याकाळचं चहा बरोबरचं खाणं आणि रात्रीचं जेवण सुद्धा पोटात ढकलावंसं वाटत नसेल, बरोबर आहे का नाही? हो, माझ्या भूक न लागण्याच्या व्याधीचं नेमकेपण आत्ता कुठं तुमच्या ध्यानात येऊ लागलाय असं दिसतंय. गुड गुड, व्हेरी व्हेरी गुड. गंगारामने डॉक्टर रघुरामांची पाठ थोपटायची तेवढी बाकी ठेवली. हे गुड, व्हेरी गुड वगैरे ठीक आहे, पण पेशंटच्या व्याधीचं स्वरूप जाणून घेणं ही आमच्या व्यवसायाची पहिली पायरी आहे. आता आपण आणखीन थोडं पुढे जाऊया. मला सांगा, कधीपासनं भूक न लागण्याचं सुरू झालं? डॉक्टर रघुरामांनी मोठ्या आत्मीयतेनं प्रश्न विचारला. नाही, नेमकं कधीपासून ते या क्षणी आठवणं थोडं कठीण आहे. अरे च्छा, म्हणजे विस्मृतीच्या व्याधीची लक्षणंही दिसत आहेत की तुमच्यात? भलताच गंभीर चेहरा करत डॉक्टर रघुरामांनी आपलं मत ऐकवलं. नाही, ते विस्मृतीची व्याधी बिधी काही नाही बरं का. उगाच नव्या व्याधी मला चिकटवू नका हो तुम्ही. आठवलं. कधीपासून भूक न लागण्याला सुरुवात झाली हेच ऐकायचं आहे ना तुम्हाला? मग ऐका. माझ्या एका मित्रानं हॉटेलमध्ये बुफे पार्टी आयोजित केली होती. आता नेमकी कुठल्या कारणासाठी ते नाही आठवत, पण ते तेवढं महत्वाचं पण नाही आहे, नाही का? आठवलं तर सांगता येईल नंतर. तर त्या पार्टीत खूप मसालेदार, चमचमीत, मस्त मस्त पदार्थ मांडण्यात आलेले होते. नाही, म्हणजे पदार्थांची नावं नाही आठवत आहेत बरं का, या क्षणी नाही आठवत आहेत, पण आठवतील. तर सगळे त्या पदार्थावर तुटून पडत होते. आणि मी मात्र बाजूला नुसता उभा होतो. मला काही खावंसं वाटत नव्हतं, भूकच नव्हती. मला एक सांगा, तुमच्या आवडीचे पदार्थ नव्हते का ते? म्हणजे तुम्ही 100% शाकाहारी आणि मांडून ठेवलेले सगळे पदार्थ मांसाहारी असं काही होतं का?
किंवा या उलट तुम्ही केवळ मांसाहारी आणि उपलब्ध करण्यात आलेले पदार्थ सगळे शाकाहारी, असं काही होतं का? नाही हो, नाही. दोन्ही प्रकार होते. आणि एक सांगतो, मुळात मला शाकाहारी मांसाहारी असा फरकच पटत नाही. माणसानं कसं समोर दिसतं त्याच्यावर आडवा हात मारावा या विचाराचा पगडा आहे माझ्या मनावर. पण आता भूकच नाही म्हटल्यावर खाणार काय, नाही का? एवढं सांगून चेहऱ्यावर केविलवाणे भाव आणून गंगाराम डॉक्टर रघुरामांच्याकडे बघायला लागले. ते मला सांगा, तिथे जाण्याआधी तुम्ही घरात बऱ्यापैकी खाल्लं होतं का? म्हणजे काही महिलांना सवय असते बघा, की बाहेर कोणी जेवायला बोलवलं तर खादाड म्हणून आपली कीर्ती सर्वत्र पसरेल या भयानं त्या आधी घरात जेवून घेतात आणि बाहेरच्या ठिकाणचे 2-4 पदार्थ तोंडात टाकल्यासारखं करून आपला आहार तेवढा अल्प असं सांगत असतात. तसला प्रकार तुम्ही करता का काय? हा म्हणजे घरी भरपूर जेवायचं आणि पार्टीच्या ठिकाणी भूक नाही असं म्हणत बाजूला उभं राहायचं. हा गंगाराम यांच्या समस्येचं नेमकेपण जाणून घेण्यासाठी डॉक्टर रघुरामांनी थोडासा वेगळा प्रश्न विचारला. नाही नाही, तसली काय आपल्याला सवय नाही बुवा. आमच्या घरातल्या महिला वर्गापैकी सुद्धा कोणाला नाहीये. मग मला कशी असेल ती? मी रिकाम्या पोटी गेलो होतो. खरं म्हणजे पार्टी म्हटलं ना की त्या दिवसाचं दुपारचं जेवण सुद्धा न घ्यायची मला सवय आहे. म्हणजे चांगला ताव मारता येतो ना पार्टीत, हो का नाही? मी सहमत आहे तुमच्याशी. खरं म्हणजे मलाही तीच सवय आहे. पण आमच्याकडे पार्ट्याच होत नाही, त्याला काय करणार? नाही, त्याची काळजी नको डॉक्टर साहेब. तुमच्या औषधानं मला जरा बरं वाटू द्या, मग मी देईन तुम्हाला पार्टी. मग तर झाला. गंगारामाने डॉक्टर रघुरामांना चीअरअप केलं. विलक्षण उत्साहित हो डॉक्टर रघुराम म्हणाले, वाटेल वाटेल वाटेल, माझ्या औषधानं तुम्हाला नक्की बरं वाटेल, निश्चितच बरं वाटेल, माझी खात्री आहे. पुढच्या पार्टीत आपण दोघेही मस्त ताव मारू जेवणावर. पुन्हा पुन्हा प्लेट भरून घेऊ, भरपेट जेवून तिथनं बाहेर पडू, मग झालं ना. गंगाराम सुद्धा जास्त उत्साहित होत म्हणाले, खरंच खरंच असं होईल म्हणताय? खरंच म्हणताय? तुमच्या तोंडात साखर पडो तुमच्या तोंडात. आणि पण एक नम्र विनंती आहे बरं का. विनंती कसली करताय? ऑर्डर सोडा, ऑर्डर. तुम्ही मला पार्टी द्यायचं कबूल केलंय, आता तुम्ही ऑर्डर सोडायच्या. बोला बोला बोला. इतर डॉक्टर मंडळींच्या प्रमाणे मला ही टेस्ट करून घ्या, ती टेस्ट करून घ्या, असं काही सांगू नका बरं का. माझ्या सगळ्या टेस्ट म्हणा वा टेस्टी म्हणा करून झाले आहेत. आणि प्रत्येक वेळी मला आमच्याकडच्या डॉक्टरांनी हेच ऐकवलंय, मला काहीही झालेलं नाही. पण मला न लागणाऱ्या भुकेवर औषध मात्र ते देऊ शकलेले नाहीत. म्हणजे तशी औषधं अनेक घेऊन झाली, पण गुण नाही पडला. नाही, एवढं निराश व्हायचं काही कारण नाही. मागचं सगळं विसरा. आता माझे अवघेच प्रश्न राहिले, त्यांची उत्तरं ऐकवा. काय अद्याप प्रश्न संपले नाहीतोय तुमचे? ठीक आहे ठीक आहे. नाही, डोळे नका वटारू, डोळे वटारू नका, तुम्ही विचार. तुम्हाला भूक न लागण्याची ही व्याधी जडून किती काळ लोटलाय? व्याधी? व्याधी आहे का? ही व्याधी आहे? दुसरं काय म्हणणार? माझ्यासारख्या उतार वयाच्या डॉक्टरला सुद्धा दुपारचे 12 वाजले की कडकडून भूक लागते, पोटातले कावळे कोकलायला लागतात, त्यांच्या कावकावीनं डोकं उठतं माझं. डॉक्टर रघुराम आपल्या भुकेबद्दल मोठ्या उत्साहानं सांगायला लागले. नशिबवानात माझ्या पोटात कावळ्यांची कावकावणे, चिमण्यांची चिवचिवणे. व्यवस्थित भूक लागावी यासाठी काही औषध घेता का काय तुम्ही? आणि मग तुमचा डॉक्टर कोण आहे? मला कशाला दुसरा डॉक्टर हवाय? मीच माझा डॉक्टर आहे. नाही, असं कसं? एक कारागीर आपले केस दुसऱ्या कारागिराकडनं कापून घेतो ना, म्हणून म्हटलं. तुम्ही काय डॉक्टरांची आणि कारागिरांची बरोबरी करताय काय? डॉक्टर रघुराम एकदम उसळले. गंगारामांना वाटलं आता आपलं काही खरं नाही. सगळं अवसान एकवटून ते म्हणाले, नाही, माफ करा. एक आपला समान धागा पकडून तुम्हाला दाखवायला गेलो मी. हो, तेवढंच. विसरा तुम्ही ते विसरा. आपण पुन्हा एकदा माझ्या भूक न लागण्याच्या बरोबर आहे, व्याधीकडे वळूया. ठीक आहे. आता मला एक सांगा. आता आणखीन काय सांगू? आता सांगण्यासारखं काही राहिलं असं नाही वाटत हो मला. शेवटचा प्रश्न आहे असं समजा, पण त्यातनं उपप्रश्न निघाला तर मात्र मी काही करू शकणार नाही. त्याबद्दलही बोलावं लागेल. बोला, मंजूर आहे? हो. म्हणजे भूक लागत नाही म्हणून तुम्ही जेवतच नाही का काय? म्हणजे घरचे वाढतच नाहीत? नाही, तसा जेवतो तसा, पण ते कसं आहे,
कुडी जगावी म्हणून जेवतो बापडा, भरपूर जेवतो, ताट पुसून नख्खा करतो, पण जेवणाच्या आवडीनं जेवत नाही मी. मला सांगा सांगा ना, मनात नसताना तोंडात एका मागून एक घास घालत राहणं आणि आवडीनं मिठक्या मारत एकेका पदार्थाची चव घेत जेवणं, याच्यात फरक आहे का नाही? ते नाही ना होत माझ्या बाबतीत. मग असं म्हणा की राव, तरी मी मनात म्हणतोय, भूकच लागत नसल्यामुळे तुम्हाला जेवणच जात नसेल तरी तुम्ही इतके धडधाकट कसे? तुमची प्रकृती एवढी ठणठणीत कशी? तुमच्या चेहऱ्यावर तेज कसं? असं म्हणताय? इतर डॉक्टर सुद्धा तेच म्हणतात तो, पण माझा नाही विश्वास बसत. प्रचंड भूक लागायला हवी, हीच तर जेवणाची खरी मजा आहे ना. मग मजा चाखता येते जेवणाची, नाही का? गंगाराम मूळ पदावर येऊन पोचता पोचता डॉक्टरांच्या केबिनचा झुलता दरवाजा ढकलून दोघे जण आत आले. गंगाराम यांच्याकडे बघत म्हणाले, वाटलंच होतं मला तुम्ही इथे सापडाल म्हणून. गावातले डॉक्टर थकले तुम्हाला सांगून सांगून की तुम्हाला काहीही झालेलं नाहीये म्हणून. म्हणजे ते भूक न लागण्याचं एक सोडून आता ह्या गावातल्या डॉक्टरांना पिळायचं ठरवलं का तुम्ही? चला, अहो घरचे काळजीत आहेत, कुणाला न सांगता तुम्ही घराबाहेर पडू शकलातच कसे? चला. आणि मग तोंडातनं एकही शब्द न काढता गंगाराम त्या दोघांबरोबर चालायला लागले. तिथून जाताना एकानं डॉक्टर रघुरामांकडे बघत डोक्याकडे बोट घेऊन ते हलवत हलक्या आवाजात ऐकवलं, माथं फिरलं यांचं. आणि ती मंडळी जाऊन 1-2 मिनिटांचा सावधी झाला असेल नसेल तोच एक प्रौढ महिला आणि 2 तरुण आत आले. अहो, डिस्पेन्सरी बंद आहे आपली, हे पुन्हा विसरलात ना तुम्ही? हो, सांगायचं तरी डिस्पेन्सरीत जातो म्हणून. चला घरी चला, आराम करा, डॉक्टर रघुरामांची बायको म्हणाली. डॉक्टर रघुराम काहीही न बोलता आपल्या बायको मुलाबरोबर दवाखान्याच्या बाहेर आले. दवाखान्याच्या दाराला कुलूप लावता लावता 2 तरुणांपैकी एक जण दुसऱ्याला म्हणाला, अरे ऐक ना, आपण आत आलो तेव्हा एक पेशंट आणि आणखीन 2 बाहेर पडताना बघितलंय मी. बाबांनी त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं असेल. पुढचा गोंधळ टाळण्यासाठी त्यांना गाठायला हवं लगेच. आणि डॉक्टर रघुरामांना त्यांच्या पत्नीकडे सोपवून ते 2 भराभरा चालत पुढे निघाले. रस्त्याच्या वळणावर गंगाराम आणि मंडळी त्यांना दिसली. त्यांना गाठून सांगण्यात आलं, माफ करा, बाबांचं डोकं ठीक नाहीये, म्हणजे पूर्वीसारखं चालत नाहीये. त्यामुळे त्यांनी तुमच्या पेशंटला औषधं लिहून दिला असतील तर तो कागद फाडून टाका, दुसऱ्या डॉक्टरकडे जा. गंगाराम याच्या सकट सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे आ वासून बघत राहिले. मित्रांनो, डॉक्टर आणि पेशंट मधली गंमत आवडली असेल हा व्हिडिओ लगेच लाईक करून टाका. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.